चंदीगडमध्ये 5 दिवस तीव्र उष्णतेच्या लाटेचा इशारा. 19 जून रोजी हवामान बदलू शकतं. तापमान 45 अंशांच्या पुढे जाण्याचीही शक्यता. मवियाची आज संयुक्त पत्रकार परिषद वायबी सेंटरमध्ये दुपारी 2 वाजता होणार पत्रकार परिषद. तर आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा होण्याची शक्यता. पराभवामागचं एक कारण म्हणजे मराठा. चंद्रकांत पाटील यांचं मोठं वक्तव्य. ओबीसींच्या सगळ्या सवलती मराठा समाजाला दिल्या तरी देखील भाजपमध्ये असंतोष का? चंद्रकांत पाटलांचा सवाल. नीट परीक्षेवरून सामनाच्या अग्रलेखातून सरकारवर हल्लाबोल. नीट घोटाळ्याचा गुजरात पॅटर्न असा उल्लेख करत केंद्रावर निशाणा. तर नीट घोटाळ्याची सीबीआय चौकशी करण्याचीही सामनातून मागणी. हिंगोलीत उद्धव ठाकरेंना मोठा धक्का. माजी सहकार मंत्री जयप्रकाश मुंदडा यांचा शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश. एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत मुंबईत पक्षप्रवेश. माझं नाव सांगून ज्यांनी कामं घेतली, पैसे घेतले त्यांची मला यादी द्यावी. जरांगे पाटलांची शंभूराज देसाईंकडे मागणी. 100 कोटींची कामं देणारा आणि कामं घेणारा नेमका कोण? मनोज जरांगे पाटील यांचा सवाल. आषाढीतील प्रत्येक वारकरी दिंड्यांना प्रत्येकी 20,000चा निधी. वारकरी साहित्य परिषदेच्या मागणीवरून मुख्यमंत्र्यांची घोषणा. रिझर्व्ह बँकेचा सेंट्रल बँक ऑफ इंडियाला दणका. आरबीआयनं दिलेल्या मार्गदर्शक तत्वांचं उल्लंघन केल्याप्रकरणी 1.5 कोटींचा दंड. बँकेच्या व्यवहारांवर देखील कोणताही प्रभाव नसल्याची माहिती. नवी मुंबईकरांसाठी पाणी कपातीचं नवं वेळापत्रक जाहीर. धरणामध्ये 41 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा. आठवड्यातून 3 दिवस संध्याकाळी पाणी कपात. नवीन वेळापत्रकाची अंमलबजावणी 15 जून पासून लागू होणार. 27 जून पासून राज्याचं पावसाळी अधिवेशन. 28 जूनला अर्थसंकल्प. मात्र कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीला अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या सगळ्याच नेत्यांची दांडी.